नमस्कार, मी सुनील पंचनामा प्रभागाचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी वार्ड क्रमांक 17 मध्ये आहे आणि या वार्डमध्ये जे आहेत या लोकांनी अक्षरशः निवडणुकीवरती बहिष्कार टाकलेला आहे। कारणही तसेच आहेत। या प्रभागामध्ये जे आहेत मूलभूत सुविधा नाही आहेत। या प्रभागातील लोकांना मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी रस्ता सुद्धा नसल्यामुळे या नागरिकांनी जे आहेत त्या बहिष्कार टाकलेला आहे निवडणुकीवर। आपल्यासोबत इथले नागरिक आहेत स्थानिक। का मला सांगा, तुम्ही या निवडणुकीवरती बहिष्कार टाकलाय, काय कारण आहे? कारण आमच्या या भागामध्ये 25 ते 30 वर्षापासून हा रस्ता चालू होता आणि हा अचानकपणे लेआउट टाकून ही भिंत बांधून या भिंतीच्या पलीकडे फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर रिंग रोड आहे, तर त्यांनी हा रस्ता बंद केलेला आहे। आणि तो रस्ता आम्ही 1 ते 1.5 वर्षापासून या रस्त्यासाठी झगडतोय आणि पावसाळ्या अधिवेशनामध्ये अमित भैयाने हा प्रश्न अधिवेशनामध्ये मांडला, पण त्याच्यात कोणीच दखल घेतली नाही। आणि नंतर बावनकुळे साहेबांनी मी बैठक ठेवतो असे 2 वेळेस सांगितलं आणि 2 वेळेस सांगून सुद्धा ती बैठक कॅन्सल केली। आम्ही बरेच वेळेस रस्त्यासाठी महानगरपालिकेत चक्रा मारतोय, पण महानगरपालिकेचं प्रशासनाचं कोणीही इथं येत नाही आहे। आणि आम्ही मानसी मीना या मॅडमला जाऊन विनंती केली, मॅडम तुम्ही स्पॉट व्हिजिट करा, पण मानसी मीना मॅडमसुद्धा या ठिकाणी आजपर्यंत आलेले नाहीत। हे सगळे लोक झोपेचं सोंग घेतात। या झोपेचं सोंग घेणाऱ्या लोकांना जागं करण्यासाठी म्हणून आम्ही येणाऱ्या महानगरपालिकेच्या मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकलोय। आणि यानंतर जर त्या प्रशासन जागं नाही झालं तर आम्ही पुढील कठोर पावलं उचलण्याची शक्यता आहे। यावेळेस तुम्ही प्रशासनाला ज्यावेळेस हे सगळं तुमच्या समस्या आहेत तुम्ही मांडत होता, त्यावेळेस आयुक्ताकडून तुम्हाला काय म्हणणं येत होतं नेमकं? आयुक्त प्रत्येक वेळेस आम्हाला मी अभ्यास करते, मी वाचते, मी बघून घेते, हा त्या प्रत्येक वेळेस त्यांचं उत्तर येतं। गेलेल्या 24 नोव्हेंबरला कलेक्टर मॅडमने आदेश काढला, भिंत काढून रस्ता खोलून द्या किंवा त्या लेआउट कॅन्सल करा, पण लगेच 16 डिसेंबर रोजी संभाजी भैयाच्या पत्रानुसार या आयुक्त मॅडमने ते परत त्यांचं पत्र कॅन्सल केलं। हे पत्र रस्ता जोडू नये ही त्यांनी पत्रामध्ये लिहिलेला उल्लेख आहे। आमच्याकडे ते पत्रसुद्धा आहे। त्यांनी आम्हाला स्पष्ट दाखवावं की रस्ता आम्हाला पर्यायी रस्ता कुठे आहे। आमचं त्यांना एक विकासक महत्त्वाचं आहे का आमचे 2.5 ते 3 हजार मतदार महत्त्वाचे आहेत, त्या प्रशासनानं आणि ह्या राजकीय लोकांनी आम्हाला दाखवून द्यावं, एवढंच आमचं म्हणणं आहे। एकूण जर पाहिलं तर राजकीय वादातून जो आहे तो हा रस्ता जो आहे तो या नागरिकांना दिला गेला नाही आणि हा रस्ता बंद केलेला आहे। इकडे जर पाहिलं तर इकडे महिला सुद्धा मोठ्या संख्येनं आपल्याला पाहू शकता या बहिष्कारामध्ये सामील झालेले आहेत। माझ्यासोबत महिला आहेत। मला सांगा, तुम्ही बहिष्कार टाकताय निवडणुकीवरती, काय कारण आहे, कशासाठी बहिष्कार टाकताय? आमचं कारण एकच आहे की आम्हाला हा रस्ता मोकळा झाला पाहिजे, हे आमचं मेन कारण आहे सगळ्यात अगोदर। दुसरं कारण आहे की जे आमच्या शासकीय सुविधा आहेत की वेळेवर कचरा गाडी येणं, नाल्या स्वच्छ करणं, ह्या सुद्धा गोष्टीकडे आमच्याकडे दुर्लक्ष होतं। कारण विचारलं की ते कर्मचाऱ्यांकडून आम्हाला उत्तर मिळतं की या प्रभाग आमच्याकडे येत नाही, अशी कारणं आम्हाला कर्मचाऱ्यांकडून ऐकण्यात येतात की तुम्ही इकडे स्वच्छता का ठेवत नाहीत, तो हा प्रभाग आमच्याकडे नाही। म्हणजे आमचा प्रभाग क्रमांक 17 जो आहे हा दुर्लक्षित केला जातोय पूर्णपणे। कशासाठी, याची कारणं आम्हाला हवी आहेत। आणि रस्ता तर सुरू हवाच आहे। म्हणजे जोपर्यंत रस्ता हा सुरू होणार नाही तोपर्यंत तुम्ही निवडणूक मतदान जो आहे ते करणारच नाही, 100% करणार नाही। आमच्या सगळ्यांचं एकजुटीचं मत आहे की आम्ही मतदान करणार नाही। आमचा प्रश्न सुटला पाहिजे, त्याच्यानंतर आम्ही मतदान करू, त्या अगोदर सुटला तर ठीक आहे। बरं। एकूण आपल्यासोबत इथं नागरिक सुद्धा आहेत। मला सांगा सर, तुमच्या प्रभागामध्ये किती मतदार आहेत, किती मतदान आहे की तुम्ही आज हे बहिष्कार टाकताय याच्यावर? हा प्रभाग 22,000 लोकसंख्येचा आहे आणि आमचे या स्थानिकचे जवळपास 7-8 हजार या ठिकाणी लोकसंख्या आहे। आणि एवढ्या लोकांना यांनी अडवून धरले प्रशासनानं, हा संविधानिक अधिकारापासून आम्हाला दूर ठेवलंय। खरं पाहिलं तर लोकशाहीवरचा विश्वास उडेल जर आमचा रस्ता नाही निघाला तर। इतकी म्हणजे शोकांतिका या वस्तीची आहे आणि गेल्या 30 वर्षाची लोकवस्ती असलेला हा भाग अचानकपणे तुम्ही रस्ता बंद करताय, हे अतिशय दुर्दैवी आहे। कलेक्टर मॅडमनी आम्हाला न्याय दिला होता, त्या न्यायालाही तुम्ही 24/11च्या पत्राला काळं फासलंय। आणि त्या दिवशीपासून आम्ही खरं तर उत्साही होतो, या निवडणुकीवर बहिष्कारही टाकला नसता जर आमचा रस्ता चालू झाला असता तर। त्यामुळे आमच्या सगळ्या नागरिकांचा एकमुखानं या निवडणुकीला विरोध आहे आणि आम्ही मतदान कोणीही करणार नाही, अशा प्रकारचा जाहीर बहिष्कार आम्ही टाकतो आहोत। बरं, काय अजून आणखीन काय समस्या आहे तुमच्या या प्रभागामध्ये? आमच्या ह्या प्रभागामध्ये एक 2 मिनिटाच्या अंतरावर पोदार इंटरनॅशनल स्कूल आहे, तर त्या शाळेला जाण्यासाठी कमीत कमी 3 किलोमीटर फिरून त्या शाळेसाठी जावं लागते। परत स्मशानभूमी आहे, खाडगावची स्मशानभूमी अगदी 500 मीटर अंतरावर आहे, पण एखादी व्यक्ती जर मयत झाली तर
त्या मयत व्यक्तीला घेऊन कमीत कमी 5 किलोमीटर फिरून आम्हाला त्या स्मशानभूमीपर्यंत जावं लागते. एवढंच नाही तर आता पाठीमागं पावसाळा झाला तर या पावसाळ्यामध्ये आमच्या ह्या पूर्ण गल्लीतल्या घरामध्ये कमीत कमी 2-2 फूट पाणी होतं, तरी प्रशासन कुणी इकडं दखल द्यायला आलेलं नाही. त्याच्यामुळं सगळी रोगराई पसरते आणि छोटे छोटे मुलांना डेंग्यूसारखे आजार या ठिकाणी होतात. तर आमचं प्रशासनाला एकच म्हणणं आहे की ह्या रस्त्याचा तर प्रश्न आमचा सोडवावाच, पण स्वच्छतेकडे देखील प्रशासनानं आमच्या लक्ष वेधित करावं. हे सगळं झालं तरच आम्ही मतदान करणार आहेत, अन्यथा आमचं पूर्ण प्रभाग 17 जेवढी आमची गल्ली आहे 2200-2300 मतदान आहे या गल्लीमध्ये. तर त्या प्रशासनानं मूलभूत सुविधा द्याव्यात तरच मतदान केलं जाणार आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, रस्ता जर नाही झाला तर जो बहिष्कार गल्लीतल्या लोकांनी घातलेला आहे तो बिलकुल आम्ही बहिष्काराचा कायम ठेवणार आहेत. आतापर्यंत बरेच उमेदवार येऊन गेले, प्रत्येक कुणालाच उमेद इथं येऊ दिलं नाही. आमचा सगळ्याचा एकमुखी बहिष्कार आहे. आता बऱ्याच जणांनी बाईट दिलेले आहे, त्यामध्ये सांगितल्याच्या समस्या आहेत त्या बिलकुल सगळ्या समस्या आहेत. तुम्ही स्वतः कॅमेऱ्यात बघा की रस्ता का अडवला आहे. फक्त भिंत आहे मध्ये. हा रस्ता जुना औसा रोडपासून कंटिन्यू आहे आणि हा रस्ता आम्ही जवळपास 25 वर्षापासून वापरतो. लेडीजला खूप त्रास होतो. मागं सरांनी सांगितल्याप्रमाणे शाळा आहे, पुन्हा स्मशानभूमी आहे, तिकडे जाण्यासाठी रस्ताच नाही ना. आणि गेल्या पावसाळ्यातले व्हिडिओ पण आम्ही कलेक्टर मॅडमला, आयुक्त मॅडमला व्हिडिओ टाकलेत की अक्षरशः घरामध्ये 2 फूट 4 फुटापर्यंत पाणी गेलेलं होतं. त्याचे व्हिडिओ टाकलेत. ते व्हिडिओ पाहून तर मॅडम इकडं यायला देत्या. आम्हाला सांगितलं होतं की कलेक्टर मॅडमने किंवा 24 तारखेला 24/11 जो पत्र दिलं त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं किंवा ते रस्ता मोकळा करण्यात यावा. पुन्हा काय झालं काय माहीत ना, प्रशासनाची काय दिरंगाई झाली, कोणाचं पत्र आलं ते पण पत्र आलेलं आहे. त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की तो जसा आहे तसा रस्ता कंटिन्यू करू नका. त्यांची मागणी ही योग्य आहे, काय योग्य आहे. आयुक्त मॅडमला अशी विनंती आहे की तिथं येऊन पाहावं त्यांनी, मग लक्षात येईल. तुम्ही आजूबाजूला कॅमेरा फिरवा, इकडला पण रस्ता बंद, इकडला रस्ता बंद, इथं सुटलाच रस्ता. जुना अवसरापासून स्टेट जाणारा रस्ता, सगळे रस्ते बंद आहेत. जायचं कसं? प्रशासनाने जेवढी दखल घ्यावी, नाहीतर आमचा बहिष्कार हा कायम आहे. ओके, महिला आपल्यासोबत आहेत. महिलांना काय वाटतंय? कोण बोलणार आहे? हा सांगा, काय काय समस्या आहेत? बोला. काय नाही, आम्हाला रस्त्याच्या समस्या येतात. बरं, रस्त्याची समस्या आहे? सांगा. रस्त्याची समस्या, दुसरी काय समस्या आणखीन तुमच्या प्रभागात? रस्ताच हवाय फक्त? रस्ता नाल्या समजा स्वच्छ पाहिजे ना. बरं, बोला. काय रस्ता पाहिजेच, पण आम्हाला रस्ता जोपर्यंत रस्ता मिळणार नाही तोपर्यंत मत नाही. बरं, ओके. एकूण जर पाहिलं तर वार्ड क्रमांक 17 मध्ये जे आहे ते 22,000 वोटिंग जे आहेत आणि या 22,000 वोटिंग जे आहेत आज रस्ता नसल्यामुळे आणि मूलभूत सुविधा नसल्यामुळे जे आहे ते मतदानावरती त्यांनी बहिष्कार करतायत. कारण या प्रभागाला जे आहेत मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी जे आहेत कुठलाही रस्ता जो आहे पर्यायी रस्ता तो या ठिकाणी नसल्यामुळे या नागरिकांना अनेक ज्या समस्या आहेत त्याला सामोरे जावं लागते आणि त्यामुळंच या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पावित्रा जो आहे तो या ठिकाणी उचललेला आहे. त्यामुळं प्रशासन या नागरिकांच्या समस्या लवकर सोडवून यांना मतदान करण्याचा हक्क बजावू देणार का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन संदीप गवळीसह सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर.